हॅलो डिअर फ्रेंड्स, ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रमाचा आज 7वा दिवस. गणित या विषयामध्ये संख्या ज्ञान या घटकामध्ये आज आपण जाणार आहोत संख्यांच्या जगामध्ये. संख्यांच्या जगात जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामधील असलेल्या विविध वस्तूंची मोजणी आपल्याला करता येते का हे बघायचं आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवते आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये संख्या कशा लिहायच्या आणि कशा वाचायच्या याबाबत माहिती दिलेली आहे. तुम्ही त्या संख्या तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायच्या आहेत आणि त्यानंतर आपण घेणार आहोत कृतीपत्रिका सोडवायला. 31 ते 50 या संख्यांचे वाचन व लेखन. 3 दशक 1 एकक 31, 3 दशक 2 एकक 32, 3 दशक 3 एकक 33, 3 दशक 4 एकक 34, 3 दशक 5 एकक 35, 3 दशक 6 एकक 36, 3 दशक 7 एकक 37, 3 दशक 8 एकक 38, 3 दशक 9 एकक 39, 4 दशक 40, 4 दशक 1 एकक 41, 4 दशक 2 एकक 42, 4 दशक 3 एकक 43, 4 दशक 4 एकक 44, 4 दशक 5 एकक 45, 4 दशक 6 एकक 46, 4 दशक 7 एकक 47, 4 दशक 8 एकक 48, 4 दशक 9 एकक 49, 5 दशक 50. विद्यार्थी मित्रांनो, 31 ते 50 या संख्यांचे वाचन व लेखन तुम्ही बघितले. आता आपण इयत्ता दुसरीत काय काय शिकलो आहोत हे थोडे आठवूया. तुझ्या घरी असलेल्या विविध भांड्यांची संख्या माहीत करून घे. प्रत्येकाने खाली दिलेल्या तक्त्यात तुमच्या घरी असलेल्या वस्तूंची संख्या लिहायची आहे. समजा जर तुमच्याकडे दिलेल्या तक्त्यातील वस्तू नसतील तर त्या रकान्यात काहीही लिहू नका. या व्यतिरिक्त दुसरी वस्तू असेल तर तिचे नाव लिहून किती आहेत ते लिहू शकता. आता या ठिकाणी वस्तू आणि किती आहेत असे 2 कॉलम दिलेले आहेत, बरोबर. आता आपण प्रथम ताट मोजायला घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता मी माझ्या घरामध्ये जी ताटं आहेत ती मोजायला घेतलेली आहेत. तसे तुम्ही तुमच्या घरातली ताटं मोजायची आहेत. ठीक आहे, चला ताटं मोजूया. 1 2 3 4 आणि 5. आता एकूण 5 ताटं आहेत, म्हणून आपण ताटांच्या रकान्यासमोर 5 ही संख्या लिहिणार आहोत. चला तर 5 लिहायला घेऊया. 5 ताटं म्हणून 5 लिहिले. इंग्रजीत 5 लिहूया. आता या ठिकाणी किती आहेत या रकान्याचे मी अजून 2 रकाने केलेले आहेत. मराठी अंक लिहिण्यासाठी आणि इंग्रजी अंक लिहिण्यासाठी. असे 2 रकाने तुम्हीही करा. तुमच्या घरातील वाटी, पेला, प्लेट, डब्बे, चमचे या वस्तू किती आहेत ते मोजा आणि त्याप्रमाणे तुम्ही रकान्यामध्ये मराठी व इंग्रजी दोन्ही अंकांचा वापर करून लेखन करायचे आहेत. त्याचबरोबर इतरही काही वस्तू तुमच्या घरात असेल तर ती देखील मोजून त्यांची संख्या रकान्यांमध्ये लिहायची आहे. काय ते किती आहेत गाळणी? 1 2 3
चमचे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 एकूण किती आहेत चमच? 7 हां, ओके. पेन्सिल किती आहेत? 1 2 3 4 5 6 हां, किती आहेत पेन्सिल? 6 हां. कप किती आहेत? 1 2 हां. आणि छोटे कप किती आहेत? 1 2 त्यातच ठेवा प्लेटमध्ये. 1 2 3 4 4 किती कप आहेत? 4 हां. पाटी किती आहे? 1 2 किती आहेत पाटी? 2 व्हेरी गुड. नोटबुक? 1 2 3 4 5 किती आहे? 5 विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचे वाचन कसे करावे, वस्तू कशा मोजाव्या हे तुम्हाला आता छान समजले आहे. आता आपण थोडी उजळणी घेऊया आणि एक खेळ खेळूया. तुम्हा सर्वांनाच खेळ खेळायला खूप आवडते. आता यासाठी 2 किंवा 3 जण खेळणारे हवेत. बघा, आता शेजारच्या चौकटीमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 15, 44, 24, 16, 56, 32 अशा अनेक संख्या या ठिकाणी या चौरसामध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला त्या संख्या आधी नीट वाचायच्या आहेत. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे सोंगटी, गोटी किंवा डाईस या तिघांपैकी एक. आणि हे तिघेही नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, 2 चिंचोके घ्यायचे आहेत. ते मधोमध बरोबर त्याचे 2 तुकडे करायचे आहेत. पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे असे 2 तुकडे मिळतील. तर पांढऱ्या रंगाचे 4ही तुकडे व्यवस्थित पडले तर त्याचा अर्थ 4 गुण मिळाले. आणि 4ही चिंचोक्यांचे तुकडे काळ्या रंगाचे पडले तर 8 गुण. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, एका खेळाडूने 2 वेळा ते चिंचोके खाली टाकायचे आहेत आणि त्यानंतर 2 वेळा जे अंक येतील त्यापासून तयार होणारी संख्या जर या तक्त्यामध्ये असेल तर त्या संख्येला फुली मारायची आहेत. म्हणजे तुम्ही ते घर जिंकलेले असेल. तुम्ही हा खेळ दोघांमध्येही खेळू शकता. एकाने संख्या वाचायची आणि दुसऱ्याने ती संख्या ओळखून दाखवायची. सर्वात जास्त संख्या जो ओळखेल तो विजेता असेल. सोपा आहे की नाही गेम? चला याचे आपण एक प्रात्यक्षिकच बघूया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे चिंचोक्यांचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. आता असे जर तुमचे चिंचोके पडले तर याचा अर्थ तुम्हाला 4 ही संख्या मिळाली. आणि सगळे जर असे काळ्या रंगाचे पडले याचा अर्थ तुम्हाला 8 संख्या मिळाली. असे पडले तर 2, असे पडले तर 3 आणि असे पडले तर 1. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आणि आता आपण हा गेम खेळायला घेऊया. शुभ्रा, चल टाक तू चिंचोके. बघा, आता या ठिकाणी शुभ्राला पहिल्यांदा कोणती संख्या मिळाली आहे? 2. शुभ्रा वहीमध्ये 2 लिही. शाबास. आता अजून एकदा चिंचोके टाकायचे. एका खेळाडूला 2दा काय करायचे आहेत, कवड्या टाकायच्या आहेत. आता तिला मिळाला 1. 2च्या पुढे 1 लिही. कोणती संख्या तयार झाली सांग शुभ्रा? 21. शाबास. मग आता आपण या खेळामध्ये 21 संख्या कुठे दिसते का बघा? आहे का कुठे? नाही. 21 ही संख्या नाही. आता ज्ञानदाचा टर्न ना. ज्ञानदा, आता तू टाकायच्या आहेत कवड्या. हे घे. ज्ञानदाला मिळाला 1. म्हणजे 1 ही संख्या लिहायची आधी. इथे ज्ञानदाचं इथे 1 टाक. ज्ञानदा पुन्हा एकदा टाक. आता ज्ञानदाला मिळाले आहेत 2. किती मिळाले? 2. लिही एकाच्या पुढे 2. काय संख्या तयार झाली? 12. 12. 12 आहे का बघूया इथे? हो आहे 12. शाबास. म्हणजे काय झालं, आता हे ज्ञानदाने हे घर जिंकलं. यावर काय करायचा? क्रॉस करायचा. आता हे ज्ञानदाच्या नावावरती एक घर आलं. ठीक आहे. आणि वहीमध्ये लिहिताना आता हे शुभ्राने टाकलेले होते म्हणून इथे शुभ्राचं नाव लिहायचं. हे ज्ञानदाने टाकलेले, तिला मिळाले 12 आणि तिला एक घर सुद्धा मिळालं म्हणून त्याच्या पुढे करायची टिक. ठीक आहे. आता असाच डाव तुम्ही खेळायचा आहे आणि जोपर्यंत संख्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा गेम
चालू ठेवायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे चिंचोक्यांचा वापर करून खेळ खेळू शकतात, किंवा तुमच्याकडे सोंगटी असेल, गोटी असेल किंवा डाईस घेऊन तुम्ही देखील हा खेळ खेळू शकता. हा खेळ खेळायचा आहे आणि खेळ खेळल्यानंतर तुम्ही मला तुमच्याबरोबर खेळ खेळणाऱ्या खेळाडूचं नाव आणि तुमचं नाव असे दोघांचे नाव पाठवून कोणी सगळ्यात जास्त घरं जिंकली हे तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न बघूया. हा देखील प्रश्न खूप छान आहे बरं का. या फुलपाखराच्या पंखावर असलेल्या संख्या ओळखायच्या आहेत आणि वाचायच्या आहेत. नीट त्या फुलपाखराच्या पंखावर लिहिलेल्या संख्या बघा, काय म्हणतात त्या संख्यांना ते वाचा. आणि त्याचबरोबर खाली देखील एक फुलपाखरू दिलेलं आहे, त्याच्या पंखांवरती संख्या दिलेल्या नाहीयेत, तुम्हाला त्या लिहायच्या आहेत. आता चित्रातील फुलपाखराच्या पंखावर तुला ज्या आवडतील त्या 2 अंकी संख्या लिही. कोणत्याही 2 अंकी 2 संख्या लिहायच्या आहेत आणि लिहून झाल्यावरती तुमच्या वर्ग शिक्षकांना ते पाठवायचं आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्न नीट काळजीपूर्वक ऐका बरे का. तुझ्या घरी असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवरील संख्या लिहून काढ. घरातील इलेक्ट्रिक मीटर मध्ये कोणते अंक दिसतात ते बाबा किंवा दादा यांच्या मदतीने शोधून काढ. घरातील टीव्हीच्या रिमोटवर असलेल्या अंकांपासून संख्या तयार कर. बघा, आता तुमच्या घरी जे कोणतं वाहन असेल, म्हणजे दुचाकी असेल, 4 चाकी असेल, तर त्या वाहनाच्या नंबर प्लेटवरची संख्या तू लिहायची आहे, ती वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या प्रत्येकाच्या घरी लाईट असते की नाही, हे लाईट तुम्ही किती वापरला आहे हे दर्शवणारं इलेक्ट्रिक मीटर तुमच्या घराच्या बाहेर असते. इलेक्ट्रिक मीटरवरती बघून दादाच्या आणि बाबांच्या मदतीने, मोठ्या माणसांच्या मदतीनेच ते इलेक्ट्रिक मीटरवरती दिलेले सगळे अंक वाचायचे आहेत आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आता प्रत्येकाचे अंक हे वेगवेगळे येणार आहे, बरोबर. तर अशा प्रकारे सगळ्यांनी नंबर प्लेटवरील संख्या लिहून काढायच्या आहेत आणि घरातील इलेक्ट्रिक मीटरमध्ये कोणते अंक दिसतात ते शोधून लिहायचे आहेत. या गाडीचा नंबर आहे MH15EB 4232, म्हणजे 4232 ही संख्या आपल्याला इथे मिळाली आहे. आपण आता ती संख्या लिहून घेऊया. नंबर प्लेटवरील संख्या आहे 4232 4232. अशा प्रकारे वेगवेगळ्या वाहनांवरील नंबर प्लेट तुम्ही बघायची आहे आणि ती संख्या लिहून काढायची आहे. तसेच इलेक्ट्रिक मीटरवरील अंक देखील तुम्हाला लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे रिमोटवरील अंकांपासून संख्या तयार करून त्या लिहायच्या आहेत. अशाच नवनवीन गमती जमतीच्या कृतीपत्रिकेसह भेटूया पुढील कृतीपत्रिकेमध्ये. धन्यवाद.